शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जो काही कापूस जे काही पीक आहे ते महाराष्ट्रातील मुख्य त्या ठिकाणी कॅश क्रॉप आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर 2026च्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचं जर विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे कापूस पिकामध्ये लागवडीपासून पहिल्या 60 दिवसामध्ये आपण कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. व मित्रांनो, याच पहिल्या 60 दिवसामध्ये आपण जर योग्य जे काही रस शोषणारे जे काही किडे आहे त्यांचा योग्य जर नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्या पिकामध्ये त्याचा फायदा होऊन आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पहिल्या 40 ते 45 दिवसानंतर आपण गुलाबी बोंडअळी कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना ह्या करू शकतो. त्याचबरोबर असे 5 ते 6 असे मॉलिक्यूल बघणार आहोत. त्याच्यामुळं आपल्या पिकामधलं जे काही रस शोषक करणाऱ्या ज्या काही किडे आहेत त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी नायनाट हा होणार आहे. तर मित्रांनो, ते 4 ते 5 प्रकारचे मॉलिक्यूल हे कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, पहिल्या लागवडीपासून पहिल्या 60 दिवसामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जे काही मुख्य नुकसान करणाऱ्या जे काही किडी आहे, मग त्याच्यामध्ये जे काही रस शोषक करणारे जे काही किडे आहे यांचं प्रमाण त्या ठिकाणी खूप जास्त दिसून येतं. मग त्याच्यामध्ये तुडतुडे असतील, फुलकिडे असतील, पांढरी माशी असेल, मावा असेल, पिठ्या ढेकून असेल. तर मित्रांनो, ह्या जे काही रस शोषक करणाऱ्या जे काही किडे आहे ह्या पहिल्या 60 दिवसामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये खूप त्या ठिकाणी नुकसान हे करतात. तर मित्रांनो, ह्या किडी काय करतात, आपल्या पिकावरती त्या अटॅक करतात व जे काही पिकातला जो काही अन्नरस आहे पिकाच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी जो काही अन्नरस हा झाडाला लागतो, पिकाला लागतो, ह्या त्या शोषून घेतात व आपल्या झाडाला कमकुवत करून टाकतात. मित्रांनो, जर साहजिकच आहे, आपलं झाड जर कमकुवत झालं तर निश्चितच आपला त्याचा फटका डायरेक्ट उत्पादनावर त्या ठिकाणी बसणार आहे. तर मित्रांनो, ह्या योग्य त्या ठिकाणी योग्यच वेळी योग्य प्रकारे कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर पहिल्या 30 ते 35 ते 40 दिवसानंतर जर आपण गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी जर योग्य उपाययोजना केला तर पुढे चालून जेव्हा बोंड हे लागतात त्या ठिकाणी आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा सर्वात कमी त्या ठिकाणी दिसून येतो. तर मित्रांनो, काय होतं, सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही गुलाबी बोंडअळीचे जे काही पतंग असतात ते झाडाच्या विविध भागामध्ये आपले अंडे देऊन जे काही त्यांची जनरेशन आहे ते वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. व मित्रांनो, यावेळी जर आपण त्यांचं योग्य नियोजन केलं तर निश्चितच आपल्या जेव्हा बोंड लागतात त्या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण रस शोषक किडी नियंत्रण करण्यासाठी व गुलाबी बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो, चला तर बघूया. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, 40 ते 45 दिवसानंतर आपल्याला आपल्या एका एकर, समजा आपलं 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी 2 कामगंध सापळे हे लावायचे आहे गुलाबी बोंडअळीसाठी. तर मित्रांनो, या सापळ्यामध्ये काय होईल, जे काही लूर असणार आहे तो लूर जे काही पतंग आहे गुलाबी बोंडअळीचे त्यांना आकर्षित करून त्या ठिकाणी मारण्याचं काम हे करणार आहे. व मित्रांनो, जर सुरुवातीपासूनच जर पतंग जर त्या ठिकाणी मारले गेले तर निश्चितच गुलाबी अळीचा जो काही प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी खूपच कमी त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, हे झालं गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण. आता राहिला प्रश्न, आपण पहिल्या 60 दिवसामध्ये जे काही रस शोषक किडीचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या फवारण्या ह्या करू शकतो. जर मित्रांनो, तुम्हाला कापूस पिकावरती जर जास्त जे काही रस शोषक करणाऱ्या किडींचा जर प्रादुर्भाव जर जास्त नसला व तुम्हाला वाटत असेल की त्याचे एखादं सेंद्रिय जे काही कीटकनाशक वापरून आपण त्यांचा प्रादुर्भाव हा कमी करू शकतो, मग त्याच्यामध्ये आपण जे काही 1500 ppm जे काही नीम ऑइल आहे त्याचा वापर हा 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml त्या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो, हे झालं सेंद्रिय. आणि आपल्याला जर केमिकल जर वापरायचं ठरलं तर त्यामध्ये मग आपल्याला जे काही फ्लिओकॉनामेड आहे म्हणजेच उलाला हे आपण 8 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर जे काही ॲसिफेट म्हणजेच प्राईड हे सुद्धा आपण 8 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर तर थायमेथॉक्झॅम हे आपल्याला थायमेथॉक्झॅम म्हणजेच प्रॉक्लेम हे आपल्याला 16 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतरचे जे काय आहे ते म्हणजे इमिडाक्लोप्रिड म्हणजेच कॉन्फ्युडर हे आपल्याला 8 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर डायफेनथ्युरान म्हणजेच पेगासस हे आपल्याला 30 ml प्रति 30 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफेनोफॉस म्हणजेच प्रोपेक्स सुपर हे आपल्याला 15 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. त्याच्यानंतर बीटा
सायलोफ्युथ्रिन म्हणजे सोलोमन हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 15 ml वापरून त्या ठिकाणी फवारण्या ह्या करायच्या आहेत. मित्रांनो, पहिल्या लागवडीपासून 60 दिवसापर्यंत तुम्ही जर ह्या जे काही मॉलिक्यूल असलेले जे काही औषध आहे त्यांचा जर योग्य फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये जर केली तर निश्चितच जे काही रस शोषक करणाऱ्या ज्या काही किडे आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल होऊन आपल्या उत्पादनात निश्चितच त्या ठिकाणी वाढ ही होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये कोणते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कीटकनाशक हे वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.